Cancer Healer Center, a new beginning. आपल्याकडे वेळ कमी आणि लक्ष मोठं, मात्र वर्तमान स्थितीसाठी हे बोलत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याची चर्चा. भारत पाकिस्तानमध्ये 4 दिवसात युद्ध होऊ शकतं. पाकिस्तान संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा. तर खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल भारताकडून ख्वाजा आसिफचं ट्विटर अकाउंट ब्लॉक. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरू. तीनही सैन्य दलाच्या प्रमुखांसह संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री उपस्थित. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सैन्याच्या तयारीवर चर्चा सुरू. ड्रग्सच्या व्यापारामधून लष्कर-ए-तोयबाला आर्थिक रसद पुरवली. गुजरातच्या मुंद्रा बंदरामधील जप्त ड्रग्सचा पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याशी थेट संबंध. एनआयएचा सुप्रीम कोर्टामध्ये खुलासा. आरोपी हरप्रीत सिंग तलवारच्या जामिनालाही विरोध. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना भारतीय लष्करानं घेरलं. दहशतवाद्यांचं ठिकाण लष्करानं शोधलं. भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांवर गोळीबार सुरू. सूत्रांची माहिती. हाशिम मुसा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड. मुसाने स्थानिक दहशतवाद्यांसह हल्ला घडवून आणला. लष्कर-ए-तोयबाने हाशिम मुसाला प्रशिक्षण दिल्याची सूत्रांची माहिती. पहलगाममधील हल्ला पाकचा लष्कर प्रमुख मुनीरच्या आदेशावरून. कार्यकाळ वाढवून घेण्यासाठी मुनीरने भारताविरुद्ध तणाव निर्माण केला. ज्येष्ठ पाकिस्तानी पत्रकार आदिल राजा यांचा मोठा दावा. पहलगाम हल्ला प्रकरणी जीपलाईन चालकाची एनआयएकडून चौकशी. अल्लाहू अकबर बोर्ड स्वाभाविक. प्राथमिक चौकशीत जीपलाईन चालक मुजम्मिलवर संशय नाही. जीपलाईन करताना सेल्फी व्हिडिओ काढणाऱ्या ऋषी भट यांनी केला होता आरोप. सलग 5व्या दिवशी पाक लष्कराकडून सीमेवर गोळीबार. कुपवाडा आणि बारामुल्ला इथे नियंत्रण रेषेवर गोळीबार. भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या लष्कराला चोख प्रत्युत्तर. भारतीय हवाई दलाला सज्ज राहण्याचे आदेश. आदेश मिळताच कारवाईसाठी 2 मिनिटात सज्ज होण्याचे निर्देश. भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर अलर्ट मोडवर. पाकिस्तान सरकारला भारताकडून सायबर हल्ल्याची भीती. संरक्षण, वित्त आणि माध्यमांसारख्या क्षेत्रावर सायबर हल्ल्याचा धोका. पाकिस्तान सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी. पहलगाम हल्ल्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये ट्विटर वॉर. जिम्मेदारी के समय गायब असं कॅप्शन देत काँग्रेसकडून चेहरा नसलेला फोटो ट्विट. तर काँग्रेस के हात पाकिस्तान के साथ. भाजपचं काँग्रेसला प्रत्युत्तर. भारतीय टोल नाक्यांवरून भारतीय लष्कराची माहिती मिळवण्यासाठी आयएसआयचा प्रयत्न. भारतातील टोल नाक्यांवर फोर करून घेतली जाते लष्कराची माहिती. लष्कराची किती वाहनं टोल नाक्यावरून गेली याची विचारपूस. संयुक्त राष्ट्रसंघामध्ये भारताकडून पाकच्या संरक्षण मंत्र्यांच्या मुलाखतीचा उल्लेख. संयुक्त राष्ट्रसंघात भारताच्या योजना पटेल यांच्याकडून पाकिस्तानची पोलखोल. 30 वर्ष दहशतवाद्यांना मदत पुरवल्याचं पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफ यांचं वक्तव्य. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशन बोलवा. अतिरेकी कारवाई विरोधात आम्ही सरकारच्या पाठीशी. राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र. पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 50 लाखाची मदत. सरकार पीडित कुटुंबाच्या शिक्षणासह एकाला शासकीय नोकरी देणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय. राज्यात नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण. इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीमध्ये सुद्धा आणि टोलमध्येही सूट देणार. राज्य मंत्रिमंडळामध्ये निर्णय. गाडीचा हॉर्न वाजवण्यावरून पुण्यामध्ये 2 गटामध्ये तुफान हाणामारी. पुण्यातील भवानी पेठेतील प्रकार. खडक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अहमदाबादमध्ये बेकायदेशीर झोपडपट्टींवर मोठी कारवाई. शहर पोलीस आणि प्रशासनाद्वारे ऑपरेशन क्लीन चांडोला अंतर्गत कारवाई. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात. Cancer Healer Center, a new beginning.